नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये गुजराती नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत। पातळ, सॉफ्ट आणि टेस्टी असा मेथीचा थेपला। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मेथीचे थेपले बनवण्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराच्या ताज्या मेथीच्या जुड्या घेतल्या होत्या आणि त्या निवडून घेतल्या आहेत। निवडताना आपल्याला फक्त पानं घ्यायची आहेत। ही थोडीशी कवळी देठ आहेत, जास्त जून देठ असतील ते घ्यायची नाहीत, नाहीतर आपल्याला थेपला पातळ लाटता येत नाही। आणि ही निवडल्यानंतर मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। निवडून घेतलेली मेथीची पाने आपल्याला आता एकदम बारीक कट करायची आहेत। मेथी घेताना एकदम ताजी बघून घ्या, नाहीतर थेपले असे कडवट होतात। हे मेथीचे थेपले तुम्ही प्रवासासाठी पण बनवू शकता। प्रवासासाठी जर तुम्ही मेथीचे थेपले बनवत असाल तर 3 ते 4 दिवस कसे टिकतील यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। अशा प्रकारे मी आता सर्व मेथीची पाने बारीक कट करून घेणार आहे। ही चिरून घेतलेली मेथीची पाने 4 वाट्या भरलेले आहेत। त्याच वाटीने मी इथे हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे यात आपल्याला ऍड करायचं आहे। जेवढी मेथीची पाने भरलेली आहेत तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, नाहीतर मग थेपले एवढे चविष्ट लागत नाहीत। 4 वाटी चिरलेल्या मेथीसाठी 4 वाटी गव्हाचं पीठ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आता ह्यात आपण बाकीचे जिन्नस ऍड करणार आहोत। हे 4 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे। बेसन घातल्यामुळे थेपले एकदम खमंग होतात। यात आपण हा आता ठेचा घालणार आहोत। यात मी 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रक घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक वाटून त्याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो घालणार आहोत आता आपण। 4 टीस्पून सफेद तीळ, 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हिंग, हा 2 चमचे ओवा घेतलेला आहे, तो आपल्याला हातावर क्रश करून घालायचा आहे। क्रश केल्यामुळे त्याचा सुगंध एकदम निघून येतो। अर्धा चमचा हळद, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। अर्धा कप दही घालायचं आहे। दही घातल्यामुळे थेपले एकदम सॉफ्ट होतात। आणि आता आपल्याला यात 4 टेबलस्पून तेल घालायचे। आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। डायरेक्ट पाणी घालून मळायला घ्यायचं नाही, आधी सर्व जिन्नस आपण असे मिक्स करून घ्यायचे आहेत। यात आपण दही घातलेलं आहे। दही आपलं कितपत पातळ घट्ट आहे त्या हिशोबाने आपण हे सर्व आधी लावून घ्यायचं। नंतर मग आपल्याला अंदाज घेत घेत पाणी घालून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। सर्व जिन्नस आपण असं छान मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण थोडं थोडं पाणी ऍड करत, अगदी 1 ते 2 चमचे पाणी ऍड करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। डायरेक्ट एकदम जास्त पाणी घालायचं नाही। तुम्ही जर प्रवासासाठी हे मेथीचे थेपले बनवत असाल तर ते जास्त दिवस टिकण्यासाठी दही घालू नका। आणि 3 कप गव्हाचं पीठ असेल तर 2 कप मेथी घ्या। अजून एक म्हणजे मेथी तुम्ही परतून घेऊन पण पिठात ऍड करू शकता, त्यामुळे पण थेपले जास्त दिवस टिकतात। प्रवासासाठी बनवलेल्या थेपल्यांना तेल जास्त लावल्यावर पण ते 4 ते 5 दिवस टिकतात। या टिप्स वापरून तुम्ही 4 ते 5 दिवसाच्या प्रवासासाठी थेपले बनवून घेऊ शकता। अशा प्रकारे मी हा थेपल्यांचा असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। एकदम सॉफ्ट गोळा मळायचा नाहीये आपल्याला, अशा प्रकारे घट्ट गोळा मळायचा आहे। पातळ जर आपण पीठ मळलं तर आपल्याला थेपले असे एकदम पातळ लाटता येणार नाहीत। आता हे आपल्याला
10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. थेपल्याचं पीठ आपण रेस्टसाठी ठेवलेलं ते आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण थेपले करायला घेऊयात. आपण छोटे छोटे थेपले करणार आहे. त्यासाठी एवढा एक लिंबा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी एक एक करून थेपले करून घेणार आहे, पण ज्यांना प्रॅक्टिस नाही ते एकदम सर्व गोळे करून घेऊ शकतात. अशा प्रकारे हा आपल्याला गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये गोळा घोळवून घेतलेला आहे आणि आपण थेपला लाटून घेणार आहोत. तुम्ही तांदळाची पिठी पण वापरू शकता. तांदळाच्या पिठीने एकदम सरसर लाटलं जातं. मध्ये मध्ये तुम्हाला लागल त्या हिशोबाने असं कोरडं पीठ लावून तुम्ही थेपला लाटून घ्या. अशा प्रकारे आपल्याला जेवढा पातळ होईल तेवढा थेपला लाटायचा आहे. तुम्ही बघू शकता मी किती पातळ लाटलेला आहे. थेपला भाजण्यासाठी आपण तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावर आधी थोडंसं असं तेल लावायचं आहे, नाहीतर तव्याला चिकटू शकतो. आणि तवा काळा झालेला आहे तो तुम्ही जरा इग्नोर करा. माझा रोजच्या वापरातला तवा आहे तो. थेपला टाकल्यावर सर्व बाजूनी थोडं तेल सोडायचं आहे. गॅस मीडियम करून आपल्याला थेपला भाजायचा आहे. आता आपण पलटून घेऊयात. थेपला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तेल लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूने. पहिला थेपला आहे म्हणून मी परत दुसऱ्या बाजूने पण तेल सोडते. लगेचच आपण दुसऱ्या बाजूने पण आपण पलटून घेऊयात. थेपले भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मीडियम टू फास्ट गॅसवरती आपण हे पटकन भाजून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने पण मी तेल लावून घेतलेलं आहे. थेपले मस्त दोन्ही बाजूने आपले भाजून झालेले आहेत. हे आता मी ह्या जाळीवर काढते, कारण गरम गरम आपण चपाती थेपला काही पण पदार्थ डायरेक्ट ताटावर ठेवला तर खालच्या बाजूने पाणी सुटतं आणि ते ओलसर होतात. म्हणून आधी आपल्याला अशा जाळीवर काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले सर्व मेथीचे थेपले करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मऊसूत झालेले आहेत एकदम. तुमची मुले जर मेथीची भाजी खात नसतील तर तुम्ही पण या पद्धतीने नाश्त्याला आणि टिफिनला अशा प्रकारचे मेथीचे थेपले बनवून द्या. तुमच्या मुलांना नक्की आवडतील. दह्यासोबत सर्व करू शकता आणि इतके खमंग आणि टेस्टी झालेले आहेत की ते तुम्ही नुसते पण खाऊ शकता. तुम्हाला जर माझ्या चॅनल बद्दल काय फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी ही कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.